तर आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी सातारा बस स्टँडच्या इथे आहे. आणि जी रेल्वे आम्हाला सोडते ती काहीतरी 2:30ला सोडते आणि 2 तास आम्हाला तिथे वेटिंग रूममध्ये राहायला लागलं. पण वेटिंग रूम एवढं छोटं आहे, तिथं तुम्ही जास्त कॅपॅसिटी नाही आहे. जर रात्री तुम्ही जर येत असाल तर तिकडे थोडे लेटेस्ट ट्रेन बघा, म्हणजे तुम्ही सकाळी 5-6 वाजेपर्यंत पोचून जाल. आणि त्याची पहिली महाबळेश्वरला जाणारी बस आहे ती 6 वाजता आहे, मेढ्यामार्गी जाणार आहे. आणि सर्वात म्हणजे सोपं आणि सोयीस्कर हीच आहे, कारण की ही जास्त टाईम घेत नाही, 2 ते 2.5 तास घेणार. आता सातारा बस स्टँडच्या इथे बघा असं सकाळची इथं बिझी लाईफ पण ॲक्टिव्ह झाली आहे. इथे खूप जण आहेत दिसत आहेत. आणि बघूया आता जी मेढ्यामार्गी जाणारी महाबळेश्वर आहे ती आपल्याला किती वाजता पोचवते. तर मित्रांनो लागली आहे महाबळेश्वर. सेवन 45ला आता वाजलेत. 7:45ला सोडते बस, म्हणजे ती सकाळची आम्ही 6ची पकडली सव्वासाची, ती आता 8पर्यंत पोचवते. आणि मध्ये सिनरिक मस्त व्ह्यू आहे. सकाळची जर डायरेक्ट तुम्ही बघितले तर तुम्हाला मस्त घाटाचा व्ह्यू मिळेल, मस्त सनराईज मिळाला. आणि आत्ता आपण इथे महाबळेश्वरच्या बसस्टँडच्या इथं आलो आहे. तर इथून आता आपण चेकिंग करणार आहे. चेकिंगचे सारे डिटेल्स, मी कुठे फिरणार, इथे काय सोय आहे, कुठं मी म्हणजे आपण जे इथं महाबळेश्वरमध्ये आपण जे फिरणार आहे त्याची सोय मी कशी करणार आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला महाबळेश्वरची जर्नी मी स्टार्ट करतो आहे. तर आता इथे मी चौकशी केली. सर्वात प्रथम आपल्याला इथं फिरण्यासाठी टॅक्सी बुक करावी लागेलच, आणि टॅक्सी 4 सीटर असतात. आम्ही आहे 5 जणं, तर तुम्हाला ॲडजस्ट व्हावं लागेल, असा इकडे रूल आहे. आणि इथे 4 सीटरपेक्षा जास्त फिरायला अलाउड नाही आहे. म्हणजे त्यांचे जे तुम्ही इकडचे टॅक्सी घेत असाल यांच्या टूरमार्फत, हे गव्हर्नमेंटच्या मार्फत इथे यांनी सेवा चालू केल्या आहेत. पण जेवढे पण फिरतील हे सगळे पॉईंट हे तुम्हाला यांच्या टॅक्सीने फिरावं लागेल, जर तुम्ही स्वतःची टॅक्सी म्हणजे स्वतःची कार घेऊन येत नसाल तर. आणि हे स्टार्टिंगचे टूर 1 1200, नंतर टूर 2 1200, असे हे पूर्ण पॅकेज आहेत. आणि हे 3.5 तासामध्ये कवर होतात. त्याने हे तसं टायमिंग दिलेलं आहे, म्हणून त्याला माहिती आहे की एवढे 3.5 तासामध्ये कवर होईल, म्हणून त्यांनी 1200 लावलेत. आणि असे खूप सारे टूर 6पर्यंत आहेत, हे एका दिवसात पण सगळे होऊन जातील. तर चला आता आपण सर्वात प्रथम चेकिंग करूया. हे पॅकेज, आणि इकडेच समोरच त्यांचं ऑफिस आहे, महाबळेश्वर प्रॉपर टॅक्सी बिझनेस असोसिएशन. आणि हे अप्सराचं खाण्याची सोय, कॅन्टीन. अप्सरामध्ये चेकिंग केल्यानंतर काय रेट्स आहेत, किती चार्जेस आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर सध्या मी सकाळचा ब्रेकफास्ट करतो आहे. 2 दिवस मी करणार आहे. तर पहिल्या दिवसाचा ब्रेकफास्ट मी इकडं खूप लवकर आलो आहे, म्हणून त्यांना बोललो की तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर तुम्ही लवकर चेकआउट करत असाल, तर जर तुमचा नाश्ता मिस होत असेल तर तुम्ही ज्या दिवशी चेकिंग करताय त्या दिवशी तुम्ही शिफ्ट करू शकता. तर ती पण अवेलेबिलिटी इथे आहे. आणि इकडे बघा खूप चांगला ॲम्बियन्स आहे यांनी केलेला आहे. आणि इथे पूर्ण बसण्यासाठी सोय आहे. रूम तर अजून आम्हाला अलोकेट नाही केली आहे, कारण की खूपच लवकर आलो आहे, 8-9 वाजता. रूम आम्हाला 10 वाजता दिले, पण अशीच तुम्हाला कुठेही ठेवणार नाही. त्यांनी आम्हाला एक गेस्ट रूम दिला. ते गेस्ट रूममध्ये गरम पाण्याची सोय, वॉशरूम वगैरे, तुमचं तुम्ही ब्रश असं तुम्ही करू शकता. आणि तुम्ही डायरेक्ट ब्रेकफास्टला तुम्ही येऊ शकता. तर आत्ता आम्ही ब्रेकफास्टला काय काय भेटणार आहे हे तुम्हाला दाखवतो. आणि आपली महाबळेश्वरची जर्नी स्टार्ट झाली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला चांगले चांगले स्पॉट दाखवणार आहे. उपमा आणि शेव पहिली डिश, पराठा,
दही, कॉफी, बटर. मित्रांनो, जर तुम्ही महाबळेश्वरमध्ये स्टेचा प्लॅन करत असाल तर ही पाठीमागची प्रॉपर्टी तुमच्यासाठी असू शकते. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तुम्हाला अप्सरा हॉटेलची पूर्ण इन्फॉर्मेशन देतो. महाबळेश्वरमध्ये इथे मी का स्टे केलं आणि काय रेटमध्ये आम्हाला रूम पडले आणि काय काय फॅसिलिटी ते देतात आणि रूम प्लस जे ब्रेकफास्ट वगैरे हे सगळं इन्क्लूड आहे की नाही हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अप्सरा हॉटेलचा असा काही एंट्रन्स खूप मोठा भव्य आहे आणि इथेच आम्ही जसं आता आलो आहे, पण आमचा चेकिंग टाईम 10 वाजता आहे. तरी पण आम्ही जरा खूपच लवकर मग त्यांनी काय केलं की आम्हाला एक गेस्ट रूम दिला या साईडला आणि तिथे आमच्या बॅगा वगैरे ठेवल्या आणि आम्ही फ्रेश अप होऊन ब्रश करून आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला. इथं रिसेप्शनच्या एरियाच्या या बाजूला खूप मोठी जागा आहे. इथे बघा खेळण्यासाठी टेनिस कोर्ट म्हणजे बॅडमिंटन वगैरे खेळू शकता. इथे पार्किंग, ओनर रिक्स म्हणजे तुमच्या रिक्सवरती तुम्ही पार्किंग करू शकता. इथे झोपाळे आहेत खूप सारे आणि त्या साईडला खूप सारी मोठी अशी यांची भव्य मोठी प्रॉपर्टी आहे, तिथपर्यंत आहे. इथे बघा, इथे मोठं हे केलं आहे. तुम्हाला 1 बाय 1 जसे रूम्स असतील तसे मी अवेलेबल असेल तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. तर या ठिकाणी एका टाईपची रूम्स आहेत. ही आता कोणती आहे ते सध्या तर त्यांनी एक रूम ओपन केला, आता आपण जाऊन बघूया. सध्या इथे ये कौन सा टाइप का रूम है? कपाल दो आदमी को अच्छा, ये स्टैंडर्ड है. थोडा मेस आहे पण या टायमाला तुम्हाला थोड़ी आइडिया समझून जाए कि हाँ, तभी भी आपको एक आइडिया समझ जाएगी कि यहाँ पे एक बेड है और यहाँ पे वॉश बेसिन नीट एंड क्लीन, यहाँ पे मिरर, मतलब म्हणजे खूप मोठा रूम आहे मित्रांनो. हा म्हणजे कपलसाठी आहेत. ह्या साईडला पूर्ण कपल्स आहेत हे सगळे. ये पांचों कपाल है. कपलसाठी रूम्स आहेत सगळे 1, 2, 3. आता सगळे इथं सॅटर्डे म्हणजे वीकेंड होतं त्यामुळे इथं थोडं फ्रेश होत आहेत म्हणजे क्लीनअप होते. आणि आता या साईडला जे रूम्स आहेत ते इथे बघूया. तर जसं मित्रांनो तुम्ही आता बघितलं हे कपल्स रूम आहेत. कपल्स रूमचे रेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कारण की मला माहीत नाही आहेत, फ्लक्च्युएट होतात. मी तुम्हाला माझ्या रूमचे रेट सांगतो जी आम्ही घेतली आहे. आम्ही फॅमिली रूम घेतले 5 जणांसाठी 5500 पर नाईट. ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आणि ह्याच्यामध्ये एक इंटरकनेक्ट रूम आहे, म्हणजे 2 रूम आम्हाला मिळाले आहेत 5 जणांसाठी. एक 3 बेडचा रूम आणि एक त्याच्यामध्ये 2 बेड आहेत. असे आम्हाला 2 रूम भेटणार आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणता मला माहीत नाही, पण या लाईनीमध्ये असे बोलले ते. मस्त आहे, म्हणजे बाहेरचा ॲम्बियन्स तरी खूप चांगला आहे. ओके, खूप छान आहे मित्रांनो. आत्ता तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो आहे. ही प्रॉपर्टी हे महाबळेश्वर बसस्टँडपासून जास्तीत जास्त 10 मिनटावरती चालू आहे. 1.5 किलोमीटर आहे. आम्ही पण कारण की इथून तुम्हाला रिक्षा वगैरे टॅक्सी वगैरे भेटत नाही, म्हणून तुम्ही जर प्रॉपर्टी बघत असाल तर बस स्टँडच्या खूप जवळ बघा. आणि कारण की तुम्हाला इन केस जर हॉटेलमधलं नाही आवडलं मग तुम्हाला काय ऑप्शन नाही, तुम्हाला मार्केटमध्ये जावंच लागणार. मार्केटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला चालत जावं लागेल, कारण की इथं सोयच नाही आहे. टॅक्सी वगैरे असतात पण तुम्ही किती वेळ वाट बघणार मित्रांनो. म्हणून शक्यतो मार्केटच्या जवळ तुम्ही रूम बघावी. आणि इथे हे थोडं स्पेशियस वाटत आहेत मला खूप. हे दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, हे खूप स्पेशियस. आतमध्ये जाऊन आपण बघूया. 107 ही पण थोडी मेस आहे. ही पण कपलसाठीच आहेत पण हे थोडे स्मॉल आहेत. इथं मिरर हे वगैरे, इथे TV आहे
आणि इथे चेअर आहे तुमच्यासाठी बसण्यासाठी आणि इथे वॉश बेसिन मी नीट अँड क्लीन आहे. म्हणजे थोडं आता वापरलं आहे तरी पण खूप छान दिसतंय मित्रांनो. त्याच्याच समोर हे बघा, हे रूम्स खूप सारे आहेत, म्हणजे यांची प्रॉपर्टी खूप मोठी आहे. तर आता इकडची रूम बघूया मित्रांनो. हे बघा, ही खूप स्पेशल आहे, खूप मोठी रूम आहे. आणि इथे 4 जणांसाठी झोपण्यासाठी जागा आहे. आणि इथे वॉश बेसिन हे आहे. वॉश बेसिन आहे मित्रांनो बघा, म्हणजे ही खूप मोठी जागा आहे. आणि आम्ही जी रूम घेतली त्याच्यामध्ये नॉन AC आहे. आणि डिसेंबरचा महिना आहे आणि काय तुम्हाला AC पाहिजे मित्रांनो. माथेरानमध्ये महाबळेश्वरमध्ये तुम्हाला ACची गरज लागते असं होणारच नाही. एवढी थंडी आहे ना मित्रांनो. मी इकडे काल ट्रॅव्हलिंग करत आलो आहे, पूर्ण गाणफटे थंडी आहे. तर अशा काही रूम्स आहे मित्रांनो. तुम्हाला सांगितलं मी जी रूम घेतली ती 5,500ला, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आणि 5 जणांसाठी 2 रूम आहेत इंटरकनेक्ट, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही फॅमिली असाल तर तुम्ही असं करू शकता 5 जणांसाठी. तर चला आता तुम्हाला खूप मोठी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला आता 1 बाय 1 दाखवतो आहे. त्यासाठी आपण कपलची रूम बघितले जरा छोटी साईजमध्ये. एका साईडला आपण कपलचे बघितले त्याच्यामध्ये मोठी साईज आहे. आणि आता आपण माझी रूम भेटली, ती अजून टाईम आहे, ती अजून क्लीनअप नाही झाली आहे. तर तोपर्यंत तुम्हाला बाकीच्या रूम सगळे दाखवतो. रिसेप्शनच्या राईट साईडला जर तुम्ही असं चालत आलात तर बघा आता रिनोव्हेट होतं आहे. आणि इथे मध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा ठेवली आहे, त्या साईडला मस्त कंपाऊंड केलं आहे. आणि पुढे जो एक झोपाळा आहे तिथे तुम्ही मस्त की आराम करू शकता. आणि तिथे समोर कॅन्टीन, तिथं तुम्ही खाऊ शकता, ऑर्डर देऊ शकता तुम्हाला जे पाहिजे तिथे, म्हणजे जेवणाची पूर्ण सोय आहे. आणि या साईडला अजून एक काही रूम्स आहेत, तिकडे जाऊन बघूया कोणत्या टाईपचे रूम्स आहेत आणि आतमध्ये कसे दिसतात. बघा खूप अशी चांगलं ॲम्बियन्स यांनी केलं आहे मस्त, की तुम्हाला इथं बोर तर वाटणार नाही. ओके, तर या साईडचे रूम्स बघूया आपण. ही आहे 306 रूम नंबर. 306मध्ये इथे बघा, हे पण थोडं प्रीमियम दिसत आहेत, म्हणजे चांगलं डेकोरेटिव्ह केलं आहे यांनी. मोठा बेड आहे की 2 जणांसाठी. आणि इथे मस्त एक वॉशरूम आहे बघा, ह्यांची डिझाईन खूप चांगली आहे. आणि इथे कपाट दिलं आहे, म्हणजे हे थोडे प्रीमियम्स रूम आहेत. अशी ही, आणि ह्याच्यात असे काहीच मस्त की व्हॅल्यू व्ह्यू असे हे रूम्स आहेत, खूप छान आहेत. ह्याचे रेट मे बी सेम रेटमध्ये 1,500-1,200मध्येच असे आहेत. ते खाली पण सेम कॅटेगरीचे रूम्स आहेत बघा. खूप मोठी प्रॉपर्टी आहे मित्रांनो. ते पण बघा, आता क्लिनिंग वगैरे चालू आहे. मला वाटतं हे मोठीच गँग आली होती, सगळे गायब झालेत. आणि ते बघा हे मोठे म्हणजे किंग साईड बेड, म्हणजे 5 जणांसाठी नाही, म्हणजे इथे दोघं झोपू शकतात. आणि मस्त पाठीमागे मस्त डेकोरेटिव्ह, इथं लाईट पेटत असणार. इथं प्रत्येक रूममध्ये AC आहे. AC असं नाही आहे, पण तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये येत असाल
तर तुम्हाला ही AC खूप गरजेची आहे. आणि पावसामध्ये येत असाल तर पावसामध्ये काय आहे? पावसामध्ये अजून थंडी असते. तर आपण या साईडची बघूया एक रूम 404. सेम टाईपचे रूम्स आहेत मित्रांनो. तेच रूम आहेत. ओके. इथे पण बघा. वॉश बेसिन मस्त आहे मित्रांनो. मी या साईडला बेसिन. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अप्सरा हॉटेलचा व्लॉग? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. आणि या हॉटेलचे तुम्हाला प्राईस आणि जर तुम्हाला काय काय फॅसिलिटी आहे आणि ही जर इन्फॉर्मेशन जर तुम्हाला उपयोगाची आहे तर लवकर शेअर करून टाका आणि जास्तीचा लाईक करा, जेणेकरून जे कोण पण अप्सरामध्ये स्टे करण्याचा विचार करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अजून पुढच्या पार्टमध्ये आपण महाबळेश्वरमध्ये आपण कोणते कोणते स्पॉट कवर करणार आहे ते आपण जाणून घेऊ. आणि चला, महाबळेश्वरची जर्नी तर स्टार्ट झालीच आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महाबळेश्वरच्या कोणते कोणते स्पॉट आपण कवर करणार त्याच्यामध्ये. चला, बाय बाय.